पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। আমি সত্যি বলুন, আমার স্কিন একদম ড্রাই হয়ে যাচ্ছে। सच में मेरी भी स्किन एकदम ड्राई है। एक्सक्यूज मी, बस एले एंजॉय कर। ए तरीका होता है नुखान दा। पंजाबी ना जी, असी तो साउथ इंडियन, बस ब्याह सरदार नाल हो गया। खूप गमतीशीर असती। अमृत कौर, चंडीगढ़। अश्विनी वाघमारे, डोंबिवली। आप मॉर्निंग के सेशन में नहीं थी? हाँ, वो थोडी म्हणजे मी येत होते पण घरात बरीचशी कामं होती आणि येताना जरा एक घरचं काम आलं, प्रॉब्लेम झालं म्हणून थोडा उशीर झाला। ही आंटी कोण? किचू पूछते पारी ना। हो, पहिल्या सेशनला तर दिसली नाही, पण हातात ब्रोशर दिसतो, म्हणजे कंटेस्टंटच असेल। अगर ये कंटेस्टेंट है तो इसको मिलना चाहिए। हाय, आम्ही ऋतुपर्णा दास। अश्विनी वाघमारे। आप इस कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए आई हैं? एलो, नहीं तो यहाँ क्यों आती? आई लाइक योर स्पिरिट। काफी डेयरिंग लगती हो। कर लो, खूब एंजॉय कर लो, लेकिन बस पिकनिक समझ के, क्योंकि ऋतुपर्णा दास के सामने कोई टिक नहीं सकता। और अश्विनी वाघमारे, उसका तो कोई चांस ही नहीं है। Hi, hello, lovely ladies. Hi. Back to the banquet hall, please. Yeah, sure. Yes, come in. Hi. Hi. Welcome to my office. You are? Hi, this is Margaret. I'm... Yeah. I know. Please have a seat. Thank you. Yeah, come. Nice office. Thank you so much. So yeah, tell me. Okay, let's just come to the point. See, I have a business proposal for you, which is fantastic for you. मला सांगा, आपण आधी कधी भेटलोय? Nice try, but no. This is our first meeting, by the way. Okay, let's just come to the point. See, मी तुमच्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास केलेला आहे, मी रिसर्च केलेला आहे। तुमची कंपनी कुठली आहे? Oh, those details. Can we talk later about this? Let me just know की तुम्हाला आधी माझं प्रपोजल पटताय का नाही ते. Okay. Go on. Shoot.
Perfect. See, last 5 years मध्ये तुमच्या कंपनीने they have done a good job. चांगला प्रॉफिट आहे. But marketing very dull. Very dull. But I don't think so. We need marketing. You do, my darling, you do. See, I have some research. So, this is the profit you have made in last 5 years, right? Yeah. But, जर तुम्ही चांगलं मार्केटिंग केलं असतं, तर you could have done much better. Like 40 to 50% up होऊ शकलं असतं profit. That's an impressive research. Thank you. So what is your proposal? जर या बिझनेसला अप करायचं असणार, ठीक आहे, तर माझं हे प्रपोजल आहे की स्प्रिंगडेलचं जे मिसेस इंडिया कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये ड्रेसी ड्रीम्सने स्पॉन्सर करायचं. पण ह्यानी माझ्या कंपनीला काय फायदा होईल? खूप मोठा फायदा होणार. पण आम्ही आजपर्यंत असं काही काम केलेलं नाहीये. दॅट्स वाय आय एम हिअर, राईट? म्हणजे सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून ते एक्झिक्युशन पर्यंत आय लुक आफ्टर इट. पण मला सांगा, स्प्रिंगडेल कंपनीला आतापर्यंत स्पॉन्सर मिळाला नसेल? That's in a secret. Please do not leak this information. So basically, what has happened is, त्यांचा जो प्राइम स्पॉन्सर होतं तर ते बॅकआउट केलं त्यांनी. So they need a good sponsor like us. So I think this is the perfect time, right? आपल्याला जर आत्ता तिथे स्पॉन्सर म्हणून जाता आलं तर इट विल बी अ बिग चान्स फॉर अस. आणि आपल्याला तिकडे रिप्रेझेंट पण होता येईल. अँड स्प्रिंगडेल इज अ बिग कंपनी. व्हॉट से? आय लव्ह यू. एक्सक्यूज मी? आय लव्ह यू. हे प्रपोजल असेल तर मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे, मिसेस शिल्पी म्हात्रे. बट इफ दॅट्स नॉट द केस आणि हे प्रपोजल असेल, आय एम नॉट इंटरेस्टेड. तुला काय वाटलं की तू असा गेटअप चेंज करून आलीस, आवाज बदललास तर मी तुला ओळखणार नाही? मला तुला ओळखायला, तुला बघायची किंवा तुझा आवाज ऐकायची अजिबात गरज नाहीये. मी तुझ्या श्वासावरून तुला ओळखतो शिल्पी. तरी तुलाच माझं प्रेम कळत नाही. आणि अशा फालतू ऑफर्स घेऊन येऊ नकोस ऑफिसमध्ये. आय एम सॉरी फॉर दिस, पण एकदा माझं ऐकून घे ना प्लीज. आय नो. त्या स्प्रिंगडेल मिसेस इंडिया कॉन्टेस्टसाठी मी तुला का स्पॉन्सर म्हणून हवाय ना हे मला माहिती आहे, कारण तुझी बहिणी आहे त्यात. आणि हा ना तुझा एक नवीन प्लॅन आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दिस प्लॅन. सो प्लीज लिव्ह. अरे पण प्लीज लिव्ह. हे बघ, या सगळ्याने आपल्या कंपनीला खरंच खूप फायदा होणार आहे. माझ्याकडे खरंच खूप व्यवस्थित डोक्यात प्लॅन आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड. लिव्ह. विक्रम प्लीज एकदा. शिल्पी, परत ऑफिसमध्ये येऊ नकोस. आई मी येतो. अरे हातावर पाणी पडल्या पडल्या कुठे निघालास? अरे बापरे, एवढी काळजी माझी. आता मी सरळ विचारते ना, तो वाकड्यात कशाला शिरतोयस? पाहिलं ना मी सकाळी, जास्वंदीची फुलं काय, गजरे काय. आय सपोर्ट माय सून वगैरे. वा छान आहे. आता काय तू पण सपोर्ट करतेस? माझं मला काहीतरी कामधंद्याचं बघायला हवं. नाहीतर काय? नाहीतर तसंही माझं काय या घरात काय व्हॅल्यू नाहीच आहे मला. मग तर काय पुढे कोण विचारणार पण नाही. अरे जास्वंदीचं फूल देण्याचा आणि तुझी किंमत नसण्याचा काय संबंध आहे? जास्वंदाची फुलं देणं ही एक कृती होती. तुला काय दाखवायचं होतं की तू तिच्या बाजूनी आहेस. आय सपोर्ट यू.
अरे सगळा देश तिच्या बरोबर आहे. बघत नाहीस का बातम्यांमध्ये? सगळा देश तिला सपोर्ट करतोय, तर आपण नको का करायला? वा, ही परत कधी आली आपणास? अरे मॉर्निंग वॉकला जाते ना, तिथे सगळ्या बायका बोलत होत्या, आता अश्विनीशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही बातम्यांमध्ये येणार. हा, उद्या जर मी तिच्याशी वाईट वागले तर बातम्यांमध्ये नाही येणार का? अश्विनीची सासू तिचा छळ करते म्हणून. हा, मग मी काय करणार? पोलीस येऊन पकडून घेऊन जातील. अरे हे लॉजिक आहे तुझं तिला सपोर्ट करण्यामागे? असू दे, उज्ज्वला उद्देश काही असो, पण तू जे काही काम केलं ना, उत्तम केलंयस. अगं याचा अश्विनीला फायदाच होणार. धन्य धन्य, तुम्ही पण धन्य आणि ही पण धन्य. अरे ती माझी बायको वेड सर. आपल्या घरात सगळे नग आहेत नग. आपल्या घरावर एक मोठी मूवी बनू शकते. तुमच्या कोण नादी लागणार? जाऊ दे, मी चाललो. अरे पण चालला कुठे इंटरव्ह्यूला तू? इंटरव्ह्यूला नाही, एका महत्वाच्या माणसाला भेटायला चाललोय. चला. ओके, गुड लक. हा ठीक आहे. आय सपोर्ट यू. अब तक मैंने आपको इस कंपटीशन का सिर्फ होलिस्टिक व्यू दिया है, लेकिन अब सारे सेशंस टेक्निकल होंगे, जिसके लिए मेंटर्स आएंगे. इसके आगे जो भी डिसीजंस लिए जाएंगे, क्रिएटिव डिसीजंस, उसके लिए लास्ट वर्ड तारा होगी. तारा जो भी सिलेक्शन करेगी और जो भी रूल्स बनाएंगी वो फाइनल होंगे. एक और बात, आप बाहर कितनी भी कंपटीशन जीत के आए हैं, यहाँ पे वो 0 हो जाएगा. स्प्रिंगडेल मिसेस इंडिया के लिए क्या चाहिए वो तारा बहुत अच्छे से जानती है. सो आई एम हैंडिंग इट ओवर टू तारा एंड टेकिंग योर लीव. ऑल द वेरी बेस्ट लेडीज. थैंक यू सर. गुड मॉर्निंग लेडीज. आता आपण बेसिक ग्रूमिंग आणि ट्रेनिंग सेशन्सना सुरुवात करूया, पण त्याआधी एकमेकांची ओळख करून घेऊया. तुमचे इंट्रोडक्शन राउंड्स. सो आता एक एक करून तुम्ही इथे स्टेजवर येणार आणि तुमचं नाव सांगणार. अँड एज सून एज यू ऑल टेल युअर नेम्स, प्रतीक तुमच्याबद्दलची माहिती सांगेल. So let's start with this grooming session with lot of fun and lot of happiness. Come on, come. अच्छा हुआ श्रेयस तुम यहाँ चले आए. आधीच यायला हवं होतं बन्सल साहेब, पण हिम्मत होत नव्हती. अरे धंधे में ऊपर नीचे तो होता रहता है आणि माणसाकडूनच गलती होते ना. बन्सल साहब, ये जो कुछ हो गया ना मेरे साथ, मी फ्रॉड माणूस नाही आहे बन्सल साहेब. ब्रिक्स अँड हँगल्स कंपनीमध्ये मी इतकी वर्ष लॉयली काम केलं, माझा बिझनेस सुरू केला आणि हे जे काय झालं यात माझा अंदाज चुकला आणि माझं लकही खराब होतं, म्हणून हे सगळं घडलं. अरे हे तू मला सांगायची गरज नाही. मी माणसाला ओळखते, मी दुनिया पाहिली आहे. मला माहिती आहे तू फ्रॉड माणूस नाही आहे. तू फ्रॉड असता ना तर तुला पोलिसामध्ये दिला असता.
पण मी तुलाही ओळखते आणि तुझ्या फॅमिलीलाही ओळखते. बोल, काय काम काढला? बन्सल साहेब, माझी सिच्युएशन तर तुम्हाला माहिती आहे. माझा बिझनेस बंद झालाय, माझ्याकडे काहीही काम नाहीये. पैशासाठी मोहताज झालोय मी. मला डेस्परेटली कामाची गरज आहे आणि तुमचे पैसे मी बुडवणार नाहीये. मी एक एक पायी तुमची परत करीन. फक्त काम मिळालं ना की लगेच हळूहळू करून का नाही, पण मी तुमचे पैसे परत करीन बन्सल साहेब. अरे हे तर तू करणार, तुला काम सुद्धा मिळेल, पण लाइफ मध्ये एक गोष्ट शिकायला पाहिजे. सेटबैक सबके लाइफ में आता है, मगर उसका सामना हिम्मत से करना पड़ता है. जे तुझ्या बायकोने केला ना ते तू करायला पाहिजे होता. अरे कठीण परिस्थिती येणार तर रस्ता शोधायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. भाभीजी ने बहुत हिम्मत से काम किया है. हो नक्कीच. ती जे काय करते त्यासाठी खूप हिम्मत हवी. ते तिच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, पण तरी सुद्धा हिमतीने केलंय तिने हे सगळं. हे तिला सांगितलं काय? तिला कौतुकाची हाव नाही आणि अपेक्षाही नाही. तिला ज्याची अपेक्षा आहे ते मला करून द्यायचं. मला असं काहीतरी करायचं की तिला अभिमान वाटेल. एक चांगला नवरा बनायचंय मला. बन्सल साहेब, तुमच्या ऑफिसमध्ये एखादी नोकरी असेल तर प्लीज मला कन्सिडर करा ना, प्लीज. नहीं, मैं अभी आपको काम नहीं दे सकता. अभी मेरे ऑफिस में कोई जॉब वैकेंसी नहीं है. हम लोग जो है वही काम कर रहे हैं. नाही बन्सल साहेब, इट्स ओके. माझी अशी लगेच नोकरी मिळण्याची अपेक्षाही नव्हती. तुम्ही इतक्या लवकर माझ्यावर विश्वास कसे ठेवाल? अरे नो 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 नो, तुम्हारी गलतफहमी हो रही है. मेरे एक दोस्त के ऑफिस में वैकेंसी है जिसमें अच्छे लोगों की जरूरत है. मैं आज ही उनको फोन करके पूछ लेता हूँ. अगर वो फ्री होंगे तो कल का कल तुम्हारा इंटरव्यू अरेंज हो जाएगा. ठीक है? थैंक यू व्हेरी मच बन्सल साहेब, थैंक यू व्हेरी मच. तुम्ही नेहमीच माझी मदत केली आणि पुढेही कराल मला माहिती आहे. और वो इसलिए क्योंकि तुम अच्छे आदमी हो और तुम्हारी ताकत भाभी जी का साथ है. मैं देख रहा हूं तुम्हारी सोच भी बदल रही है आणि त्याच्यासाठी सुद्धा तुझी बायको जबाबदार आहे. मी सांगतो तुला, तिची साथ कधी सोडू नको. अरे ती लक्ष्मी आहे तुझी, युअर लेडी लक. भाभीजीमुळे तुमच्या आयुष्याची नेहमी प्रॉस्पेरिटीच राहणार. अनेक वेळा ब्युटी पेजंट ठरलेली ऋतुपर्णा आपल्या पॅशनच्या बाबतीत फार काटेकोर आहे. मिसेस इंडिया होणं तिचं स्वप्न आहे. प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई. भरतनाट्यममध्ये नृत्यकलांवर पदवी प्राप्त असून भरतनाट्यमला राष्ट्र पातळीवर पोहोचवण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई. प्रोफेशनने इंटेरियर डिझायनर आहे, पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये येण्याची फार आवड आहे. रेवती गणेशम फ्रॉम बँगलोर. नॅशनल चॅनलवर न्यूज अँकर म्हणून काम केलंय, पण आपल्या पॅशनसाठी नोकरी पण सोडली. भाषा शिकण्याची प्रचंड आवड आहे. नियती राव फ्रॉम कर्नाटका. वाचन करायला आवडतं आणि स्वयंपाकाची सुद्धा फार आवड आहे. अमृत कौर फ्रॉम चंदीगड. सलग 3 वर्ष मिसेस चंदीगडचा किताब जिंकली आहे. गाणं म्हणायची सुद्धा आवड आहे. कुशा चड्डा फ्रॉम दिल्ली. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे, पण डान्स आणि थिएटरकडे जास्त झुकाव आहे. मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा. फिशरीचा खूप मोठा बिझनेस आहे. गोवन फोक म्युझिकला आपला जास्त वेळ देते. गोवन म्युझिकची स्वतःची अकॅडमी सुद्धा आहे.
राधिका पटेल फ्रॉम बडोदरा. कॉलेजमध्ये असताना ब्युटी कंटेस्ट विनर आहे. फूड प्रिझर्वेटिव्हवर रिसर्च करून व्हीगन पदार्थांमध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल यावर काम करते. आकृती झा फ्रॉम बिहार. उत्तम ओरेटर, कितीतरी वक्तृत्व स्पर्धा जिंकली आहे. प्रवास करायला आणि मित्र बनवायला फार आवडतं. दिव्यांशी राजपूत फ्रॉम राजस्थान. मास कम्युनिकेशनची डिग्री घेतल्यानंतर 3 वर्ष एका वृत्तपत्राबरोबर रिपोर्टर म्हणून काम केले. फोटोग्राफीची विशेष आवड आहे आणि रोखठोक मत मांडायलाही आवडतं. अश्विनी वाघमारे फ्रॉम डोंबिवली. अश्विनीचं ब्युटी पार्लर आहे स्वतःचं. ब्युटी पार्लर चालवते.